नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 22 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रतिमा देवी पुढे हात जोडतच म्हणत असते, देवी आई, आता तुझ्या कृपेमुळे मला जवळजवळ सगळं आठवायला लागले. पण ज्याचा त्रास होतोय नेमकं तेच का आठवत नाहीये, जे दिसतं त्याचा अर्थ का लागत नाहीये. त्यानंतर इकडे साक्षी आता महिपतला सांगत असते की तो सचिन त्या अर्जुन सुभेदारच्या बहिणीला बघितल्यापासून जसा लपतोय ना, तेव्हापासून तो आपल्या हातातून निसटत चालला असं वाटायला लागलंय. तर महिपत म्हणतो, असा कसा निसटेल, इथं तुझा बाप जिवंत आहे अजून. तर साक्षी लगेच म्हणते, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, नाहीतर असं तोंड लपवून जगण्याची वेळ आली नसती माझ्यावर. त्यानंतर इकडे घरी अर्जुन आणि सायली दोघे बोलत असतात. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, मिस्टर आणि मिसेस लोखंडेंनी जे काही सांगितलं ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. आय मीन या सगळ्याशी महिपत कसा इन्व्हॉल्व असेल. तर सायली म्हणते, मुळात या सगळ्याशी महिपतचा काय संबंध. तर अर्जुन म्हणतो, आपण त्या बाईला भेटायला जाऊ ज्याकडे सदा आणि मैनाने त्यांच्या मुलीला पाठवलं. तुम्हाला काय वाटतं, अर्जुन आणि सायली आता त्या बाईला भेटायला जातील का? आणि ते जर त्या बाईला भेटले तर त्यांना सत्य कळेल का? तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.